दर 500 रुपये किलो असा, त्यामुळे ही मोरी पण सणसणीत पिकलेली चिबूड, शिराळा मनाचे महाग मासे यामध्ये आपल्याला किमान 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये. मोरी सुद्धा कापलेली, असे बरेचसे मासे 100 रुपयात वाटे घालतात बघा. इच्छाशक्ती पाहिजे तरी पण आता अगरबत्त्या सगळं स्टॉल मस्त वेगळी. ह्याचे लोणचं बनवतात. खड शेंगा म्हणून प्रकार माझ्या तिथे आदिवासीचे लोक आहेत डोंगरदऱ्यात राहणारे, हो आरमारी मराठा चॅनल. कसं वाटतं मायबाप रसिक हो, जय शिवराय. आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुमचा रसिकजनांचा स्नेहपूर्वक स्वागत असा. मायबाप रसिक हो, आज मी इलं आहे कणकवलीच्या बाजारात. गणेश चतुर्थी 3-4 दिवसावरती इलेली असल्यामुळे कणकवलीचा बाजार जो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो कणकवली तालुक्याचं मोठं बाजार, या बाजारात आज आपण फिरणार असो आणि या बाजारात काय काय इलं आता बघणार असो. आता मुंबईचे चाकरमानीसुद्धा गावागावाने इलेले असत आणि आजूबाजूचे सगळे चाकरमानी आज या बाजारात नक्की भेटतात. आपला व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूचा असा ही तुमका विनंती असा. चला मित्रांनो, जाऊया कणकवलीच्या आठवडे बाजारात. बाजारपेठेच्या महापुरुषाच्या दर्शनाला आपण आज आपला व्हिडिओ सुरुवात करूया. गजाननाची सुंदरशी मूर्ती आणि त्याचप्रमाणे साईबाबांची आणि महापुरुषाच्या ठिकाणी असा दर्शन घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपण बघूया हळूहळू आज सगळे बरेचसे आपला भाजी चिबूड वगैरे बघून मिळताले बाजारात. हे सगळे जे कष्टकरी आहेत आजूबाजूच्या पंचकृषीतले ते सगळे या बाजारात आहे, आपल्या शेतात पिकवलेली वस्तू घेऊन येलेले. आज बहुसंख्येने आपल्याला चिबूड बघून मिळतात. चिबडाबरोबर वाली आहेत, वालीबरोबर लाल माठाची भाजी आहे आणि नारळ. चिबूड मोठ्या प्रमाणात दिसतं. त्याच्यानंतर दोडकी म्हणतो आम्ही, ते का शिराळ्याची भाजी म्हणतो, तीसुद्धा बऱ्या प्रमाणात आहे. दादा कसे चिबूड आहे तो आज? चिबडांचा दर काय आज? 50-60 म्हणजे साईजप्रमाणे चिबूड असत. 50 रुपयाक जरा छोटे, त्याच्यापेक्षा मोठे 60, 70, 80, 90, 100 अशा. आणि पडवळी बघा छोटीशी आहेत पण मस्त दगडी. 20 रुपयाक याक पडवळा हा बघा, छान आहे. म्हणजे पडवळी पण मस्त. आता पडवळ्याची भाजी आयुर्वेदिकदृष्ट्या चांगली असा, त्याचं कारण असं असा भाजी खाल्यावर कोलेस्ट्रॉल कमी होता. त्याचप्रमाणे जर तुमची चरबी वाढलेली असाल तर चरबी कमी होता, असं त्याचा उपयोग असा. तर दादा कुठचे तुम्ही? खायचे? हां, करंदळे गाव. हां, करंदळे गावचे दादा, त्यांच्यानी चिबूड वगैरे आणलेले आहेत. हे बघा, हे पण भाजी बऱ्यापैकी या ताईंकडे. कारली आहेत, त्याच्यानंतर वाली आहेत, शिराळी आहेत. शिराळ्यांचा दर काय हो आज? 50ला 2 म्हणजे 25 रुपयात या. सुंदर शिराळी. त्याच्यानंतर कारल्याची भाजी आहे. कारली कशी आहे? मोठी कारल्याची भाजी कशी हो? 50ला 4 कारले. मस्त स्वस्त जरा ही भाजी, एकंदरीत स्वस्त दिसतात. काय हे आपण ब्रिजच्या खाली हो, मुंबई गोवा हायवे जो ब्रिज गेलो त्याच्या खाली हो आता बाजार भरतात बऱ्यापैकी. सगळं भाजीपालो. आपण मुख्य बाजारपेठेत पण जाणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ह्या बाजारात काय काय दिलं आता बघूया. हे बघा केवढी मोठी पडवळच बघा, एक सणसणीत पडवळ, लांब लांब पडवळ, चिबूड, पडवळ, शिरोळी. आणि पडवळाचं दर साधारण 50-60 रुपये असंच असं आजच्या बाजारात. आता बघा ही पिकलेले चिबूड, एकदम सणसणीत पिकलेले चिबूड. शिराळा आहेत, त्याचप्रमाणे लांब लांब शिराळी आहेत. अवशी कशी घे शिराळी? ही 30 रुपयाक या, 30 रुपयाक. आणि पडवळा कशी? 40 रुपयाक पडवळ. भाजी बघा एकदम फ्रेश. आमच्या हो सिंधुदुर्गातलो मेवा आहे. ही जी केळी आहे ती भाजीची केळी. हे भेंडे कशा अवशी? 20 रुपयाक भेंडे बघा, अगदी मस्त वेगळी, अगदी ताजे टवटवीत भेंडे. भरपूर प्रमाणात चिबूड, तवशी. ही आता तवशी बघा केवढी मोठी आहेत. त्याच्यात मोठा तवा असा, बापरे, 100 तवशा एकदम मस्त वेगळी. आणि भोपळे पण आहेत. अवशी तवशी कशी? तवशी
60 रुपयात याक मोठा तवासा आहे. तवसा बघा एक केवढी होती आणि 60 रुपये किंमत आहे त्याची. आणि ही तवशी होती वड्याची तवशी होती, मोठी तवशी, पुढे वडे बनवतो. वस्तू आहेत तर सगळ्या उद्या गणपतीच्या उत्सवाला लागणाऱ्या गोष्टी आहेत, फुलासाठी आणि बांबूच्या वेताच्या गोष्टी आहेत. दादा या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय आहे? गणपतीसाठी घेतात. हा गणपतीसाठी हो, फुलं वगैरे ठेवायला ठेवायला, गौरी पूजनाला, वंशासाठी हा वंसा म्हणून वंसा म्हणून असतो त्याच्यासाठी घेतात. अच्छा. सूप म्हणा, सुपली जास्त करतात. अच्छा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की वंसा जो आमच्या कोकणात आमच्या वंशाचा प्रकार असतात. म्हणजे गौरी इल्यानंतर नाही, गौरी इल्यानंतर वंसा केले जातात. गणपतीचं विसर्जन येणार की नाही त्या माध्यमातून हे सगळे अशा कुंड्या अशा माध्यमात अशा प्रकारे असं केलं जातं. सुपा म्हणा किंवा हे कुंड्या म्हणा म्हणजे फुलांसाठी काही छोटे मोठे शोसाठी हे ठेवले जातात. अच्छा, शोसाठी म्हणून आणि फुलं वगैरे ठेवण्यासाठी मुलांसाठी काय काय गणपती बाप्पाला हे आवृत्ती असतात त्याच्यामध्ये गौरीसाठी येते. अच्छा, म्हणजे आता गणपतीच्या उत्सवात लागणाऱ्या जे सगळे गोष्टी आहेत ते सगळे. धन्यवाद दादा, धन्यवाद, चांगली माहिती दिली. गणपतीच्या उत्सवाला लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते गोष्टी आपल्या आज ह्या बाजारांमध्ये आता बघूक मिळत आल्यात. ह्या बघा काय डेकोरेशनचं सुंदर, योगेश फ्लॉवर्स डेकोरेशन्स म्हणून त्यांच्याकडे हे सगळ्या डेकोरेशनच्या छानशा गोष्टी आहेत. प्रतिम असं हे दुकान आहे. सगळे फुलं म्हणजे सजावट करण्याच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या या दुकानामध्ये आहेत. मुंबईत आपण जसे प्रॉफिट मार्केटला किंवा लोहार चाळी जसे डेकोरेशनचे वस्तू बघतो तसे सगळे वस्तू या दुकानात आज आपल्याला काही उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे मायबाप रसिको तुमका सगळ्या ह्या मुंबईतून आणूची अजिबात गरज नाही. हे गोष्टी आता आपल्या गावात मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे जर तुम्ही मुंबईतून आणलं असतं आमच्या ह्या स्थानिक विक्रेत्यांका या आमच्या स्थानिक विक्रेत्यांकडून कोण विकत घेतलो. म्हणून मायबाप रसिको तुमका एक विनंती असा, जेव्हा कधी तुम्ही येशाल तेव्हा ह्या सगळ्या आता आमच्या ह्या कणकवलीत बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मिळतात. तर तुम्ही हयच येऊन खरेदी करा असं तुमचा आग्रह. मला हे जरा यांचे काही ठराविक दर सांगा ना काय आहेत. हां नमस्कार. आपल्याकडे माळांमध्ये घेतलं तर किमान 40 रुपयापासून माळ आहे. 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. चांगले घेतलं तर 250 रुपये जोडी, 300 रुपये जोडी. आता नवीन सॅटनमध्ये आल्यात 350 रुपये जोडी. कपड्यामध्ये आहेत. हां हां, त्या वॉशेबल आहेत, वापरता येते. नवीन पॅटर्न आहे. आता हे जे मागे लावलेले आहेत ते यामध्ये आपल्याकडे किमान 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये, 1300. साधारण मुंबईचाच दर आहे. आणि मुंबईपेक्षा आणण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन घ्या ना, म्हणजे तेवढेच दर आहेत. कारण हे याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे प्रॉफिट मार्केटचा. तर मुंबईला सुद्धा 800, 1000, 1200 अशाच किमती आहेत. आणि ह्याच किमतीमध्ये म्हणजे मुंबईच्याच लोहार चाळीच्या किमतीमध्ये जिथे आपण होलसेल मार्केटमध्ये घेतो या सगळ्या गोष्टी त्याच दरामध्ये कणकवलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. चला धन्यवाद. सावंत ड्रायफ्रूट मसाले व कोकणी मेवा असं या ब्रिज खाली एक सुंदरसं दुकान आहे. आमचं कोकणी मेवो जो तो सगळं काजूचे गर, खटखटे लाडू, शेवाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, पिठाचे लाडू, मेथीचे लाडू सगळा काय असा. साधारण आपण ताईंकडून जाणून घेऊयात दर. काही दर कसे आहेत व लाडवाचे? या लाडू 70 रुपये, म्हणजे खटखटे लाडू 25 लाडू 70 रुपये. 25 लाडू 70 रुपये आहेत. आणि काय काय असतात तुमच्याकडे? आता ह्या गणपतीच्या उत्सवासाठी मोदक वगैरे आहेत, बुंदीचे मोदक असे सगळे. अच्छा, करंजे पण करून आणला, घरगुती करंजे पण आहेत, अगरबत्त्या सगळ्या गोष्टी आता या ताईंकडे आहेत. आणि छानपैकी मांडणी केल्याने या स्टॉलची. ताई धन्यवाद. आता आपण जाऊया मुख्य कणकवली बाजारपेठेत. जी बाजारपेठ वर्षानुवर्ष स्थिरावलेली आणि हा तशीच आणि टोका भालचंद्र बाबांचं एक सुंदरसो मठ. आता आपल्याला बघा काही सगळ्या आजूबाजू भाजीपालोच दिसता, पण ह्या काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी दिसता म्हणून मी जाते. बघूया काय. आता चिबूड आहोत, पडवळ आहोत, त्याच्यानंतर तो नक्की प्रकार काय आहे तो मला बघूचो. ताई काय आहे होय? खडशेंगा कसं भाजी आहे ती? ह्याचं लोणचं बनवतात खडशेंगा म्हणून. हा प्रकार माझ्या आयुष्यात माका पहिल्यांदा बघूक मिळालो. खडशेंगा ह्याचा लोणचा बनवतात म्हणतात. काय किंमत आहे ताई याची? 200 रुपयाला. 200 रुपयात 4 खडशेंगा. आणि त्याच्या साधारण काय लोणच्यासारख्याच बनवतो, लोणचंच बनवायचं. जसं आपण आंब्याचं आणि इतर गोष्टींचं लोणचा बनवतो तसाच लोणचा बनवला जातो. खडशेंगा म्हणून मला बघितला हे काकाने पण पहिल्यांदा. काय रानात गावता? अच्छा, खय गावता? डोंगरात गावता. डोंगरात ही खडशेंगा म्हणून गावतात आणि त्याचा लोणचा बनवला आणि 4 शेंगांचे 200 रुपये. भारी आहे. तर काही धन्यवाद. हे बघा चिबूडच चिबूड आज कणकवलीच्या बाजारात.
बऱ्यापैकी चिबडा तो बाजार दिसताच आणि गणपतीक नैवेद्य चिबडा तो ठेवतात, त्यामुळे तो जरा खास असता. ही बाजारपेठ आणि ही बाजारपेठ ते वर्ष मी बघतोय माझ्या बालपणापासून. हा तशीच आहे, दुकानं हा तशीच आहेत आणि वर्दळ तशीच असतात. रस्ता ना तो डायरेक्ट भालचंद्र बाबांच्या मठाकडे पण जाता. आणि ही मुख्य बाजारपेठ म्हणजे खूप लांब बाजारपेठ अशी आहे कणकवली तालुक्याची. आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी या कणकवलीत आपल्याला उपलब्ध होतात. म्हणजे A to Z जे मुंबईत गोष्टी गावतात ते ह्या आमच्या कणकवलीच्या बाजारपेठेत मिळतात. सगळ्या प्रकारची दुकानं आहेत बघा, काय नाही असं नाही. कपड्यांची, सजावटीची सगळी दुकानं आपल्याला काही बघू मिळतली आहेत. आणि पुढे आपलं जो कष्टकऱ्यांचा बाजार आपल्याला बघूच असतो तो पुढे आहे. आणि मग आपण कष्टकऱ्यांच्या बाजाराच्या नंतर आपण मासळी बाजारात जातो. आई नमस्कार, बरं आहेत ना? आईंचं आई भेटल्या. आई आपल्याला नेहमी सगळ्या बाजारामध्ये भेटतात आणि त्यांना पाहिलं की बरं वाटतं जरा, कारण छान. अच्छा अच्छा, झाला सगळा घेऊन झाला सामान. चला घेतले. चतुर्थीच्या गणपतीच्या शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा. होय होय, चला चला, धन्यवाद. आता आपल्या कष्टकऱ्यांच्या बाजारात सुरुवात होते त्या कारण हे बघा सगळे शिराळा, चिबूड. आज चिबूड भरपूर प्रमाणावर इकडे मस्तपैकी पडवळ लांबच्या लांब बारीकशे शहर पण छान होते. कोवळी पडवळ आणि सगळ्या प्रकारची भाजी आहेत, भोपळे आहेत, वाली आहेत. वाली 24 रुपये. मला कुठली भाजी आहे? भाजी खायची भाजी बिरवाडी, बिरवाडीची. म्हणजे बिरवाडीचे दादा आहेत मस्तपैकी, अगदी आता अगदी ताजी फ्रेश एकदम भाजी आपल्याला दिसतात. सफेद काकडे आहेत आणि हिरवी पण काकडी. काकडी कशी दादा? 30 रुपये. आणि ही पण काकडी झाला, वड्याची काकडी आहे ही. अच्छा, काय करतात? धोंडस. धोंडस अगदी मस्तपैकी लाल लाल सफरचंद. कसे दादा किलो सफरचंद? 240. 240. स्पेशल गणपतीसाठी 240 रुपयाला बघा घेऊन मस्तपैकी एकदम लाल लाल काश. स्पेशल गणपतीसाठी सुंदर, अगदी अप्रतिम, छान. आणि ही छोटी कशी म्हणाला? 150. किती आहे किंमत? काय आहे ढोलकीची? तासेचे 150 आहे. हा, 100 रुपये लास्ट आहे. 100 रुपयाला तास आहे. तासे छोटे ढोल आहेत ते 250 रुपये. 150 बारकी आहे. हा, बारकी आहे. मोठी 600 आहे. 300 रुपये लास्ट आहे. अरे वा, 600 रुपये सांगून 300 रुपयाला देणार. अशा प्रकारची आता आरतीची तयारी सगळी ढोलकी वगैरे आपल्याला आता बघू मिळतले. सगळे कारले आहेत, कारल्याचं वाटण. नमस्कार. आज सगळे कारले. होय, काही मागच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आज ते आपल्याला कणकवलीच्या बाजारात. होय काय? मांडव पडले शाह. पावसामुळे सगळं नुकसान झालं. काय होतं, शेतकऱ्याने शेती केल्याने होती. ह्या चतुर्थी चांगला भाव येत म्हणा, पण अति पाऊस पडल्यामुळे ह्या आई म्हणतात की पावसामुळे सगळ्या शेतीचं नुकसान झालं. मांडव पडलो, सगळा हे झाला, जमीन दोष झाला सगळा जमीन दोष. एवढं तुकडे पडले. कशी वाटतो? वाटो कसा? 20 नुकसान झालं ना यावेळी. आता माका काय करा, हे माझे माका एक वाटो दिवा, पण हो वाटो अजून बाजू काढून ठेवा, मी नंतर येऊन घेताले. हा, कारण माका आता अजून फिरायचा ना. हा, माझं वाटो लक्षात ठेवा. म्हणजे 20 रुपये आपण दिले आईने. हा, आपण तो एक वाटो घेऊया
नंतर घेऊया, कारण आता आपला बरंच बाजार फिरायचा, त्यामुळे चला आता आपण पुढे जाऊया आणि कष्टकऱ्यांचा बाजार आपला बघूचा काही जा गर्दी. कपडे आता नवीन ड्रेस मटेरियल वगैरे बाजारात दिलेला, त्यामुळे पब्लिक आता सगळी गर्दी त्याच्यासाठी असा. धुपाची सुगंध येईल. आता आपण खऱ्या बाजारपेठेत फिरतो, ज्या ठिकाणी भरपूर भाजीपाला वगैरे आपल्याला बघून मिळतं. कष्टकऱ्यांची कपड्यांची दुकानं, सगळ्या प्रकारची दुकानं बाजारात आपल्याला दिसतात. कसे वाटते रे बाबा? 20 रुपये भाजीचे 20 रुपये आहेत. आपल्या सगळ्या बाजारात आपल्याला 20 रुपयाला भाजी मिळतात. तसेच हळी वाटे लावलेले आहेत. आज भाजीचा दर साधारण 20 रुपये पाव किलो असा. आता ह्या श्रावण महिन्यात आणि सणासुदीच्या दिवसात भाजीचं खप मोठं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी बाजारात असतात. पालेभाजी मस्तपैकी. आज काय पालेभाजी तर आज जुडी कशी हो कोथिंबिरीची? 60 रुपये जुडी. आपल्या सगळ्या बाजारात आजकाल आपल्याला 60 रुपयांनी बघून मिळतं, कारण पाऊस जास्त पडल्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता ही कोथिंबीर भरपूर प्रमाणात खराब झाली होती, त्यामुळे ती आता 60 रुपये जुडी असंच त्याची. तर शिवम शगुन शॉपिंग सेंटरला सुंदर सजावटीच्या सगळ्या गोष्टी असतात. मोर पिसा जे आपल्याला मुंबईत बघूक मिळतं, तशीच मोर पिसा हाय पण असतात. शो जो रस्तो गेलो तो रस्तो भालचंद्र महाराजांच्या मठाकडे जातात. त्या दिशेने पण आपण जाऊन येऊया. कांदे बटाट्याची गल्ली आहे स्पेशली. आज कांद्याचा दर काय आहे तो सुद्धा जाणून घेऊया. मोठ्या प्रमाणात चांगला कांदा आहे, सुकलेला कांदा आहे, बटाटे आहेत. काही कांदा कसा किलो आहे आज? 60 रुपये किलो. आणि बटाटी कशी आहे? 50 रुपये. म्हणजे जो दर आपण मागच्या बाजारांमध्ये बघितलो होतो तोच दर कांद्याचा 60 रुपयानं कांदो झाला. आणि टोमॅटो मात्र 20 रुपयानं झालं सगळीकडे. भरपूर लोक ही जी गल्ली आहे ती कांद्याची गल्ली आहे. कांद्याचं मोठ्या प्रमाणात हे दुकानं आहात कांद्याची. कांदे बटाटे लसूण वगैरे या गल्लीमध्ये मिळतात. आणि हो समोर रस्ते जातात आपल्याला भालचंद्र मठाकडे जातात. संतोष तबला मेकर्स. आता चतुर्थी भजनांका हे बघा इथे सगळी पकवाज वगैरे सजवलं जातात. म्हणजे आता आमच्या चतुर्थी भजना आरतीचं साहित्य या सगळा. आणि हे मस्तपैकी इथे हे पकवाज वगैरे बनवले जातात. अशी दुकानं सुद्धा असत. पुढे काय असतं, बिझी असलेल्या माणसाला डिस्टर्ब करू मन नाही होणार, त्यामुळे सगळ्याकडेच भाव आपल्याला जाणून घेता येत नाही. तर आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी ह्या भाज्यांचे भाव आपण जाणून घेऊया. आपल्या हे सगळे टेबलवर टाकूचे वगैरे फ्लॉवर पॉट किंवा टेबल प्लॉट वगैरे. पाऊस पण पडता, ऊन पण पडता. श्रावण महिना आहे ना. होय होय. कसे काय दर आहेत त्यांचे? 260 वाली आहे, पण मला 220 ला देतात. अच्छा 220 ला देतात. आणि हे सगळे हे आहेत वेगवेगळे आहेत दर. छान आहेत गोष्टी पण. चला आमच्या बाजारात सुद्धा कणकवलीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून मिळतात. बघा ड्रेस मटेरियल कपडे वगैरे जसे होलसेलमध्ये आपल्याला होत असेल. तर ही स्पेशली भाजीची गल्ली आहे. आणि ती बघा छान मांडणी आहे भाजीची पूर्णपणे. पालेभाजी, फळभाज्या, पालेभाज्या सगळं आपल्या ह्या बाजारात होत.
आत्ता आपण खऱ्या अर्थाने जातो कष्टकऱ्यांच्या बाजारात. ही जी गल्ली आहे त्या ठिकाणी आपले भरपूर कष्टकरी असतात. काही निरफणस आणि भाजीपालो ह्या सगळ्यांना आपली ही सुरुवात झालेली आहे. शेवग्याचे शेंगे कसे आहे तो निरफणस आज 100 रुपये. शेवग्याच्या शेंगाची जुडी किती 20 रुपये 20 रुपये. म्हणजे साधारण भाजीचा दर 20 रुपये आणि म्हणजे साधारण 20 रुपयात आपल्याला ह्या आमच्या सिंधुदुर्गात भाज्या मिळतात, उपलब्ध असतात. ते बघा हे खारवलेले आंबे ना कसे आहेत ते 10 रुपये एक. मस्त खारवलेले जेवणाबरोबर लोणच्यासारखे खाऊ बरे लागतात नाही. होय पालेभाजी कशी आहे. लाल माठची जुडी कशी आहे आज 10 रुपये. बघा आता मुंबईत आपण 20-25 रुपयात घेतो ही भाजी. ते आमच्या ह्या सिंधुदुर्गात 10 रुपयांनी मिळतात आणि एकदम ताजे आणि फ्रेश. रेल्वेच्या रुळाजवळचे नाही, हे शेतात पिकवलेले भाजी. नमस्कार, काय म्हणतात बरे आज. त्यांच्याने काय काय आणल्याने बघूया. ही भाजीची केळी, काकडी, फणसुलो आणि हे आपल्या केळीची फुलं. हां केळीचं फुलाचं कसं आहे 30 वाले 40 वाले 40 आणि 30 रुपये. म्हणजे 50 त्यांच्या 40ला लावल्याने बरंच सर. आता ही सगळी आमची जी गल्ली आहे ही कष्टकऱ्यांची गल्ली आहे. आणखी पुढे पुढे खायची भाजी. दादा नमस्कार, काय म्हणता बरे आज. होय बराच काय काय आणला आज. शेंगा मस्त सगळी हिरवेगार. केळफुलं वाली केळफुलं 30-40. शेंगा पडवळ हा मस्तपैकी आपला फ्रेश एकदम गावठी पडवळ सगळं. काय काय साधारण किमती काय आहेत. पडवा 30 रुपये, शेंगा 20 रुपये. पडवळ 30 रुपये, शेंगा 20 रुपये. वाली छान भाजी. नागली पण 20 रुपये. केळ्याची भाजी. थँक्यू. चला हे काय काढलेले नारळ आहेत काय. उतरलेले नारळ देवासाठी लागतात. देवाचं नारळ उतरून काढले जातात. त्यामुळे जो 25-50 रुपये 100 रुपये ना 100 रुपये. कारण त्याच्यात मेहनत खूप आहे ना हो. तो सांभाळून काढूचं लागतं एवढा उंचावरसून. त्यामुळे तो 100 रुपये. कारण हो देवासाठीला ठेवचं नारळ असतं म्हणून चतुर्वेद आता देवाकडे ठेवताना गौरीकडे ना आणि गणपतीच्या समोर नारळ ठेवतात. तो उतरूचं लागतं म्हणजे तो टाकलेलं जमिनीवर आपटलेलं नसावं. तो प्रॉपर पिशवीतून उतरलेलं असावं. छान भाज्या सगळ्या. आमची ही जवळपास रामगड वगैरे ह्या ठिकाणावरून भाजी येतात. काही रामगड ना तुम्ही रामगडचे बरोबर. काही आमच्या रामगडचे आहेत आणि रामगड आमचा पाणथळ जागा. रामगडपासून पुढचे सगळे गाव ना त्र्यंबक वगैरे पासून. त्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे तिकडची हिरवीगार भाजी आपल्याला बघूक मिळतात. बघा साधारण 20 रुपयातच सगळे जुडी आहेत आणि ही सगळी आमची प्रसन्न चित्तान विकूक बसलेली लोक आहेत. बघा गाडी बाजारात घालतात ना ती बंद करायला सांगा. होय होय का सांगू का. सांगा ना या ना बोला की बोलायचं ना. एकाने बोललं नाही सगळ्यांनी बोललं पाहिजे. होय बरोबर. चिबूड कशी आहेत आज 120 रुपये 100 देणार. बघा अरे वा ही ह्याची ना भाजी वालीची भाजी अगदी हिरवीगार कोंबडी एकदम मस्त पैकी अशी फ्रेश भाजी आपल्याला या कणगोलीच्या आपल्या बाजारात नेहमीच बघू मिळतात. चला पुढे पुढे जाऊया. हे कष्टकऱ्यांचे आमच्या स्पेशली गल्ल्या. शिराळ्यापासून सगळे भाजी जे आमच्या पंचकृषीतल्या शेतात पिकवले जातात. शिराळी शेंगे असं शिराळी शेंगे कडधान्य आणि हे जाऊ ना हा ही चटणीचे लांबडे तीळ काय पेलो कसं तो ही चटणी बनवतात ना याची. अरे वा 50 2 पेले म्हणजे 30 रुपयाची 1 पेलो. शिराळा तांदूळ उकडे सुरळ सगळे तांदूळ 100 रुपये किलो उकडे तांदूळ. वा उडीद 100 रुपये. हां तुमच्या ते उडीद 100 रुपयानं आणि उकडे तांदूळ 1 किलो 100 रुपये. शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला ह्या सगळं आमचं धान्य असतं त्यामुळे त्याची जी चव आहे ती वेगळी असते. भोपळे चिबूड तर आज प्रत्येकाकडे दिसतात आपल्याला. चिबूड भरपूर प्रमाणात आहे आणि भोपळे पण आहेत कापलेले आहेत. सप्टेंबर महिन्यात आवळे भरपूर प्रमाणात बघू मिळते. हे आवळे सुद्धा सी व्हिटॅमिन युक्त असतात त्यामुळे दिवसात 1-2 खालो तर त्याचा चांगला फायदा असतो. पाचनक्रिया पण चांगली होता आवळ्यांमुळे. तर असे बहुउपयोगी असं आवळं म्हणजे आयुर्वेदिकदृष्ट्या अगदी ह्या आवळ्याचं फळ टेस्टी आहे. केळी आहेत शेवग्याच्या शेंगा आहेत नारळ आहेत त्याच्यानंतर कारली आहेत आणि वाली आहेत छानपैकी मोठी शिराळा. पुढे जाऊया. आज भाजीपालो भरपूर आहे. आता म्हणजे आमची चाकरमानी येत आली आता मुंबईतून
त्यांच्या स्वागतासाठी हे बाजार सज्ज झालेले आहेत. म्हणजे या बाजारात त्या चाकरमानाने येऊचा आणि भरपूर सारा विकत घेऊचा, म्हणजे इथल्या कष्टकऱ्यांका त्याचे 4 पैसे मिळतील, जो दृष्टिकोन असता आमचो सगळ्यांचो. कपड्यांची दुकानं, फळांची दुकानं, सगळं काय आपला ह्या बाजारात आमच्या कणकवलीच्या बघून मिळतं. सगळ्या प्रकारची फळात, सफरचंद आहेत, डाळिंब आहेत. काय कसा आज दर काय सफरचंदांचा? 140 आणि 200 रुपये. मोठी 200 रुपये आहेत ना. अच्छा, गावठी केळी पण आहेत, म्हणजे काय वेलची केळी म्हणतात ती. कशी आहे डझन गावठी वेलची केळी? हां चला, आलं चल. भाजी आपण थोडं आणखी बघूया बाजारात ना काय काय बघूच मिळतात. बापरे, भोपळे बघा केवढे मोठे, केवढे मोठे भोपळे होते. किती किलोचे असते? 10-12 किलोचे असते ना हे भोपळ्यांच्या बाजू. खेकडे खायचे ते? खेकड्याचा ब्लॉग सुद्धा बघलाय. होय, मुंबईचा. अच्छा, छान एकदम काळे कुळकुळीत खेकडे आहेत. कसे आहेत ते? हे 500ला पाव. 500ला एवढे जवळ 6 आहेत ना. दादा काय म्हणता, खेकड्याचा माझा ब्लॉग पाहिला तुम्ही, कसा वाटला तो? बरं, त्या जंगलात मिळणारे खेकडे होते, पण ते महाग होते खूप. 1200 रुपयाला 6 होते. खूप महाग होते, खरी गोष्ट आहे. आणि ऍक्च्युली ते आदिवासी जे लोक आहेत, डोंगरदऱ्यात राहणारे, ते पकडतात ते आणि ते ह्यांना विकतात असं. आणि हे लोक त्याच्यावरती अशा दोघांचं घर डिपेंड असल्यामुळे सगळे बाजार एकच सगळे तुमचे बाजार आहेत ना, तुम्ही दाखवता ते आम्ही ह्याच्यातूनच बघतो. हो, आरमारी मराठा चॅनल करून बघ. कसं वाटतं, आवडतात ना? म्हणजे माझा प्रयत्न चाललाय तो चांगला आहे. व्हेरी गुड. आम्ही कुठे बघू शकतो ना, एसटी मध्ये किंवा ट्रेन मध्ये बघू शकतो. थँक्यू, धन्यवाद. तुमच्यासारख्यांची अशी पोच मिळाली ना का समाधान मिळतं. बाकी काय म्हणजे कुठला जो बाजार कसा आहे न जाताही आम्हाला कळतं. पुण्याचा बाजार आम्हाला झाल्याच पाहिजे हवं असं काय नाही. तुमच्या माध्यमातून आम्हाला ते समजतं. आता मुंबईचा तुमचा मी बघितला, तिथे काय गेलेलो नाहीये, पण तुमच्या माध्यमातून बाबा मुंबईचा बाजार कसा आहे ते दिसलं. थँक्यू, धन्यवाद दादा. अशी पोच मिळाली काय समाधान मिळेल. चला, धन्यवाद. किलोचं एक मोठं भोपळं, आणि एवढं भोपळं ते आम्ही चित्रात बघितलं होतं. ती म्हातारी जाता चल रे भोपळ्या टुनुक टुक म्हणा, तसं भोपळं हे दिसता बघा. मोठं केवढं तरी भोपळं 10-12 किलोचे, आणि त्याचे असे स्लाईस करून विकले जातात. कशी आहे ती एक स्लाईस? 20 रुपयात एक स्लाईस. असे छानपैकी भोपळे दादाकडे घेत बघा, मस्त पैकी, आणि कट करून दादा ते विकतात. अशी आमच्या कोकणात सिंधुदुर्गातच ह्या सगळ्या बघू मिळतात. तुमचा भोपळ्याचं हे एक वेगळं प्रकार आहे, आणि तसं दुसरं समोरचं पण मोठं वेगळं प्रकार आहे. मस्त पैकी छान. आता आपण जातो मासळी बाजाराकडे. आपल्या आवडीचं बाजार. आज मासळी बाजारात खयचे खयचे मासे येईल ते आपण बघूया. हा, नमस्कार. काय म्हणताय? बरे आहेत ना? अरे नाही, मला लक्ष नव्हता. बरे आहेस ना? चांगलं चालेल. काय हा नाही, मुंबईत असते ना मी. फक्त 30 रुपये औषध जास्त नाही. टोमॅटो घेऊन जावा घरात. आणि भाजी काय मस्त, सगळ्या भाज्या हिरव्यागार भाज्या. शाहू मार्केट, कोल्हापूरच्या शाहू मार्केटमधून येणाऱ्या भाज्या, त्यामुळे एकदम हिरव्यागार आहेत बघा, आणि छान फ्रेश भाज्या अशा. चला, धन्यवाद. असं छानपैकी आपला ह्या बाजारात फिरल्यानंतर ना अगदी समाधान मिळतं. वेगवेगळ्या प्रकारची हिरवीगार भाजी बघूक मिळतात, आणि माणसं पण भेटतात, त्यामुळे तर आणखी समाधानकारक. आता बाजाराला लागूनच एक गणेश शाळा माझ्या दृष्टिक्षेपात येईल, त्यामुळे म्हटलं सहज आपण तर जाऊया. सुंदर गणपतीची मूर्ती तुमका दाखवचं असं वाटलं, म्हणून दादा पेंटिंग करतात, आणि छानपैकी त्याला रंगरंगोटी चाललेली आहे मूर्ती, आणि आकर्षक अशी मूर्ती आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. बाजारपेठेतून सरळ आपण चालत गेलो का श्री पटकी देवीचं मंदिर लागतं. त्या पटकी देवीचं सुंदर मंदिराच्या डाव्या बाजून आपण गेलो काय कणकवलीचं मासळी बाजार आपल्याला भेटतं. आपल्याला मासळी बाजाराची इमारत बघू मिळतं. आता आपण जाऊया मासळी बाजारात. पण मासळी बाजाराच्या समोरच नारळाचं ढीक पडलेलं आहे, नारळ विकू केलेले आहे. कारण आता चतुर्थीच्या दिवसात काय होतं, बरेचसे चाकरमानी येतात, ते नारळ खरेदी करतात. आणि ही असा कणकवली मासळी बाजाराची इमारत. मासळी बाजारात खयचे मासे येतात ते बघूया. भरपूर गर्दी दिसतात माशांच्या बाजारात, पण मासे पण भरपूर दिसतात. बापरे, मोठे मोठे मोरी आहेत. त्याच्यानंतर बरेचसे मासे दिसतं. शार्क म्हणजे मोरी मासे मोठे जवळजवळ 6-7 किलोचे तरी असतील. नमस्कार. काय किंमत आहे आज मोरीची? 500 रुपये किलो मोरी मोठे, आणि ह्याची किलोची दर 500 रुपये. म्हणजे 4-1 किलो 4-5 किलोची तरी पण मोरी असतात. पापलेट आहेत, सौंदाळे आहेत,
बांगडे आहेत, करले आहेत. करल्यांचं कसं वाटतं? 200 रुपयात एक करली असा. आणि वागडे पण आहे मस्त पैकी. नमस्कार, काय म्हणतास? लाल लाल तांबोशी घेऊन येलास. तांबोशी आहेत, बोई मासे आहेत, बांगडे आहेत, शेतका आहेत, कुर्ले आहेत. बोई माशांचं वाटतं कसं आहे? 200 रुपये. आणि तांबोशी कशी आहे? लाल लाल एकदम 400. ही तांबोशी ना खडकात मिळते आणि ही खडकातली तांबोशी एकदम टेस्टी असतात खाऊ. त्याचा जर लालसार बनवलास ना तर भारी असते. 400 रुपयात देणार ती. मोठी शेव मस्त चालेल आणि ताजी दिसतं एकदम फडफडीत. गुंजले मासे आणखी पुढे बघूया. खयचे मासे बघून हे मासे तर भन्नाटच होते. मोऱ्या वगैरे, प्रॉन्स वगैरे सगळ्या प्रकारचे मासे. कणकवलीच्या बाजारात मालवण बंदरातले मासे येतात. म्हणजे मालवणच्या लिलाव बाजारातून मासे आमच्या ज्या माता भगिनी आहेत ते घेतात आणि मग ते या आमच्या कणकवलीच्या बाजारात येतात. आज आपला खयचे मासे बघून मिळतात ते आता आपण बघूया. साधारण दर जाणून घेऊया. 200-300 रुपये असे वाटत जाय बांगड्याचे. आणि ही मोरी कापलेली आहे शार्क. हे चटाटे जो मासो चटाटे म्हटले आहे त्याचं वाटतं. सौंदाळी त्याच्यानंतर प्रॉन्स आहेत. मग जाणून घेऊया दोन. पापलेट आहेत मस्त अगदी फ्रेश वाटतं आहे. त्याच्या पुढे पापलेट कसे पापलेट आज 500 रुपयात ही पापलेट आहेत मोठी. सौंदाळे आहेत 200-300 असे साधारण दर आहेत माशांचे. आज मोरीचं दर 500 रुपये किलो असा. त्यामुळे ही मोरी हे दादा आता कापणार आहेत आणि मग त्याचे वाटे घालणार आहेत. त्यांच्यानी सहज विचारल्याने वाटो होयो आहे का, म्हणजे 400 रुपये वाटो घालणार आहेत ते. असे मोरी आज मस्त मोरी खाऊ एकदम टेस्टी असतात. आता हे जे मासे आपले आहेत ते छोटे सनाके आहेत. सनाके म्हणजे छोटे सुरमई म्हणतो आम्ही. छोटे सुरमई म्हणतो तर आम्ही सनाके पण म्हणतो. हां, आणि हे बोडाळे आहेत ना. कसं बोडाळ्याचं वाटो? 200 रुपये. सनाकेचो, सुरमईचो? सुरमई पण 200. सर नॉर्मली 200-100 असे वाटे असतात. हे सौंदाळे आहेत बघा फ्रेश एकदम. भरपूर महाग आहे. हो महाग, कारण काल मालवण 350 रुपये किलो त्यांना मिळतात. हे बघा. हां, ही ह्याची आहे ना व्हाईट प्रॉन्स आहेत ना. व्हाईट प्रॉन 500 रुपये किलो. ही 350 रुपये. ही 350 रुपये किलो मोठी. कारण वादळ काहीतरी झालं, तुफान झाला. कारण मालवणच्या बाजारात सुद्धा मच्छी तेवढी नव्हती. असं आज 8 दिवसाला काय नव्हतं. आज मच्छी आली. होय, खरी गोष्ट. ते पण थोडे घेऊन आले. हो, मनवाचे महाग मासे. मालवणच्या लिलाव बाजारातच मासे महाग मिळतात. त्यामुळे मग हे आमच्या माता भगिनी आहेत ते मासे घेऊन येतात विकू. आणि मग त्यांना तो दर त्यांना जो परवडत असा होता. आता हे पण आहे कापलेलं, वागळी कापलेली आहे. हे का आम्ही कुती पण म्हणतो. ही वागळी जी आहे कापून ठेवलेली आहे त्यांनी. आणि हे कापून म्हणजे त्याच्या स्लाईस देणार किंवा कशी हो ही सगळी 200 रुपयात ती वागळी आहे. आणि छानपैकी कापलेली आहे. मोरीसुद्धा कापलेली आहे. असे बरेचसे मासे आज आपला घ्या. त्याच्यात आता मोरी कापल्याने मस्त वेगळी बघा. हे असे तुकडा त्याची मोरी याची शार्क माशाचे या आईने. आणि आता त्याचे वाटे घालतात. कसं वाटो आतो आज 500 रुपयात वाटे घालतात बघा. 200 रुपये. हां, वाघळाचा 200 रुपयात. आणि हा शार्कचा होतो 500 रुपयात वाटतो. थोडे शार्कचे तुकडे बघा. ह्या शार्क माशाचा म्हणजे मोरी माशाचा कालवण म्हणजे कसा की आपण चिकन जसं बनवतो तसं बनवतो. त्यामुळे त्या टेस्टी लागतं एकदम. आणखी लोक येतात, मासे घेतात, निघान जातात असं चाललेला. सगळे वागळे वगैरे. वागळेचं साधारण वेगळी मच्छी बघून मिळतं बघा. म्हणजे माकडे म्हणतो आम्ही त्याला, स्क्विड म्हणतो आपण. आणि मोठे प्रॉन्स आहेत, व्हाईट प्रॉन्स. पापलेट आहेत मस्त. एका ठराविक साईजची पापलेट. बाबा कशी पापलेटचं वाटतो तो? 500 रुपये. खयचं? हो, हां, 500 रुपयात पापलेट आहे. हे 1000 रुपयाला. हे बघा, ही 5 पापलेटं लावली आहेत 1000 रुपयाला. ही पापलेटं जी 4 पापलेट आहेत ती 500 रुपये आहेत. आणि प्रॉन्स कसं? प्रॉन्स हे प्रॉन्स वाटा पण 500 रुपये. 500. हे माकुल वाटा 200 रुपये. 500 रुपये एवढे सगळे प्रॉन्स आहेत. आणि हे माकले आहेत म्हणजे स्क्विड म्हणतो आपण ते का.
ते जवळजवळ 6 स्क्विड आणि ते 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद दादा. ही आमची सगळी मालवणची मंडळी आहे. बांगडे, सरंगे, आमच्या मालवणची ही सगळी मंडळी आहेत आणि त्यात मासे घेऊन, मालवणचे ताजे मासे घेऊन बाजारात दिलेली असत. आज मासळी बाजार थोडंसं महाग असल्यामुळे आज बाजारातले मासे थोडेसे महाग आहेत. पापलेटा कशी ती? 800 रुपयाला. ती कशी? 1003. हो, आज महाग चिकार वावरा होता ना. आज लिलाव, आमच्या मालवणच्या लिलाव बाजारात थोडे महाग मासे होते, त्यामुळे आज माशांचा दर थोडंसं चढ असं. शेतकी माशांचा हा वाटा आहे. कसं वाटतो? 500 रुपयात जवळजवळ 7 शेतकी आहेत मस्तपैकी, एकदम ताजे शेतकी आहेत. आणि बांगड्या खूप महाग होते, त्यामुळे बाजारात सुद्धा बांगड्या थोडेसे चढ दरानं. मोरी आहेत, छोटी मासे, मोठे मासे, सगळे मासे. हे जरा मोठे सुरमई आहेत, कर्ली मासे आहेत, कर्लीचं वाटो काढलेलं, प्रॉन्स वाटो, वेगळे प्रॉन्स आहेत. खाली प्रॉन्स असत, सुरमई असत, चांगले चांगले मासे होते, बोंबील असत. सुरमई कशी आधी? सुरमई 900 रुपयात सुरमई, पण ते 800 मिळणार बघा. एकदम ताजी आणि फ्रेश सुरमई, एकदम फ्रेश चांगले मासे बघा. सुरमई कधी मोठी घ्या, मोठी घ्या, मोठ्या साईजचे, छोट्यापासून मोठ्या साईजचे चिंगूळ घ्या. हो, चिंगूळ प्रॉन्स म्हणजे चिंगळे म्हणतो आपण. या कणकवलीच्या मासळी बाजारात फिरता फिरता एका चांगल्या मित्राची ओळख झाली. म्हणजे तो सुद्धा एक रील स्टार आहे, म्हणजे तो पण रील बनवता आणि त्याच्या रीलला भरपूर मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत. असो जो आमचं रोहित, ऑल दी बेस्ट. छान. चला, आणि या तरुणाईत मासे विकायला बसलाय हे त्याचं कौतुक करणार काय, म्हणजे व्यवसाय हा कधी श्रेष्ठच आहे नाही का. छान छान रोहित, ऑल दी बेस्ट हा तुझ्या. चला, तर आता आपण या आपल्या कणकवलीच्या मासळी बाजारातून शेवटचं एक फेरफटको मारून परत आपल्या कणकवलीच्या बाजार रहाटाक जाऊया. छानपैकी असो मासळी बाजार आहे, सुटसुटीत आहे, स्वच्छ आणि क्लीन आहे, एकदम मस्तपैकी मासळी बाजार आहे. आता आपण लसूण बघणार आहोत. लसूण घ्यावी हसून. बरेच दिवस आपण ह्या बोललो नव्हतो, पण लसूण बघितल्यावर आपले दादा आपल्या नेहमीच्या बाजारात भेटतात. आज काय लसूणचं दर आहे बाबा? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव झालेली आहे, म्हणजे 400 रुपये किलो झालेली. अजून वाढेल लसूण, कारण पाऊस वगैरे पडला त्यामुळे काय नाही, उत्पन्नच कमी आहे. लसणीचं उत्पन्नच कमी आहे, त्यामुळे ती 600 पर्यंत किलो जाईल असं म्हणतात दादा. त्यामुळे आताच घेतलेली बरी. 50ला 4 कणसा आहे. कोबी कसं आहे? कोबी 20 आहे, 10 आहे, गावात 40 आहे, कणसा 50ला 5 आहे. कणीस आता भरपूर बाजारात दिसायला लागली, ती 50ला 5. कुठली भाजी आहे दादा ही? काय कुठली भाजी आहे? कोल्हापूर भाजी. कोल्हापूरची भाजी. आणि दादा आपल्याला बऱ्याचशा बाजारामध्ये दिसतात भाजी आपलं दुकान घेऊन. आणि आता पावसाने सुरुवात केल्यामुळे सगळ्यांचा प्रवास थोडंसं थांबलेला असतो. मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे असा. आणि हा पाऊस टिपूचा म्हणून मी ह्या पावसात निघालेलो असेल. आणि हे सगळं आता खाली येला छप्पर सगळ्यांचा, पावसाचा पाणीच वेगात वाहतात. हे बघा वाकांचा खोया, आता हे सगळ्यांनी छत घातल्यानी या. सध्या कोकणात पाऊस अधूनमधून मस्त पडता. हा हाय छोटो, काय करतोय? अरे मजबूत पाऊस, धुवाधार पाऊस. आणि ह्या पावसात, अशा पावसात आपण ह्या बाजारात फिरतो. कोबी, फ्लावर मस्त मांडला एकदम. छत्र्या उघडले आहेत, त्याच्यानंतर वरती जे मेन कापड टाकलं होतं ती सगळी खाली आली आहेत. त्यामुळे याही अवस्थेत आपला कठीण जाता व्हिडिओ करणं. पण जाऊया आपण, काय करणार. पावसातलं बाजार तुमका दाखवतो मी.
मुसळधार पावसात सुद्धा बाजार कसो वसलो तो सुद्धा आपला बघूक मिळता. जबरदस्त. हां नमस्कार. काय पावसात गोंधळ घातलं ना आज काय? हां डेकोरेशनचं छानपैकी सामान आहे. तर मोरपिसं कशी आहे तिथे? 10 रुपये 15 रुपये 20. 10 रुपये 15 रुपये अशी आहेत मोरपिसं. मुंबईचाच दर आहे. हो सगळं बघितलं मग अशी केलं मी असं. छानपैकी डेकोरेशनचं सामान आहे कणकवलीच्या आमच्या बाजारपेठेमध्ये. चतुर्वीच्या अगोदर इला असतं हे नक्की तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतात. मुंबईचाच भाव आहे साधारण प्रॉफिट मार्केटचं. तर तुम्ही येवा आहे आणि नक्की घ्यावा. पावसात सुद्धा आपण चालतो हो सुद्धा अनुभव तुमका मी दाखवतोय. पाऊस पडत असताना बाजार कसा असता सर इली ती धटपुटी हरकी इली त्यामुळे सगळे थोडे थंडावले असा झाला. अनपेक्षितपणे इलेलो पाऊस सगळ्यांका जागच्या जागी थांबवता म्हणतात ना तसा झाला. भरलेलो बाजार जो जशी पावसाची सुरुवात झाली तशी सगळेजण आसरो शोधूक लागले आणि जो तो आपला निवाऱ्यात गेलो. 400 आणि काय 300 झाली 1 किलो. होय काय? म्हणजे स्वस्त झाली चतुर्देक. हो चतुर्थीला स्वस्त मिळणार. होय काय? म्हणजे काय पुढे महाग बी होण्याचे चान्सेस आहेत काय? आता होईल कदाचित. का बरं? 80-100. अच्छा उत्पन्न संपलंय आता. अच्छा कमी उत्पन्न मिळालं यावेळी. लसणीचं उत्पन्न कमी झाल्यामुळे त्याचे भाव वाढू शकतात असं दादा म्हणतात. परमहंस भालचंद्र महाराज कणकवली यांच्या नावाने असलेला हा उड्डाणपूल. आणि आता उड्डाणपुलाच्या आपण खाली इलेलो असो तर उड्डाणपुलाच्या खाली सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजार भरतात. देवगड तालुका, मालवण तालुका, वैभववाडी तालुका असेच कणकवलीच्या आजूबाजू जे तालुके आहेत ते तालुक्यातले बरेचसे लोक मोठमोठे हार जर हवे असतील किंवा फुलं हवी असतील तर या कणकवलीत येतात. कारण या ठिकाणी तुमका सगळ्या प्रकारची फुलं हार बीर मोठे किंवा ज्या उत्सवासाठी किंवा कार्यक्रमासाठी तुम्हाला जे काही फुलं लागतील ती सगळी या आमच्या कणकवलीत उपलब्ध असतात. रसिक हो माणसं कधी कधी अशी माणसं आपल्याला भेटतात आपल्या जीवनामध्ये की त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप असतात. मी सहज गाडी पार्क म्हणून करू केलं होतं आणि गाडी पार्क करता करता दादा बसलेले होते आणि सहज बोलता बोलता ओळख झाली आणि चर्चेमध्ये असं कळलं की या व्यक्तिमत्व जरी अशा एका साध्या ठिकाणी बसलेलं असला तरी मोठा व्यक्तिमत्व. आपण आता त्याच व्यक्तिमत्वाकडून जाणून घेऊया. 77व्या वर्षीसुद्धा माणसा उमेद कशी असतात ती ह्या दादांकडून मला बघूक मिळाली म्हणून मुद्दाम त्यांच्याशी बोलूया आपण. दादा तुमचा परिचय दिवा काय होतो? माझा परिचय मी पहिलं ग्रामपंचायती 25 वर्ष काढली. त्याच्यात मी ग्रामपंचायतीत काम केलं. तिथून मला ह्या व्यवसायाची एक आदर वाटलो. त्याच्यानंतर मी ही छोटी मोठी कामं करू लागलो. नंतर माझा 1 कोटीचा रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यात मी छोटी मोठी कॉन्ट्रॅक्ट घेत गेलो. आणि त्याच्यातून मी लोकांसाठी पण काही जमीन येणे झालेली असली कुठे बंगला असला तर हे पण काम करतो मी. आज ह्या वयात पण या कणकवलीत मी माझा गाव इथून 6 किलोमीटरवर आहे तरी मी रोज येतो इथे आणि त्याच्यासाठी मी धडपड करतो आहे. वयाच्या 77 वर्षी. 77 वर्षी. मोबाईल नंबर काय? 9011 32 77 89. आम्ही तुमका कॉन्टॅक्ट करू काय कशा? तर एनए प्लॉट वगैरे तुमका एनए प्लॉट आहे. याच्यासाठी बाग हवी असली झाडा लागवडीसाठी वगैरे तरी आणि मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे करू. कारण आम्ही ह्या व्यवसायात चांगले प्रगतशील होतो. सगळ्या शेतीत म्हणा ह्या व्यवसायात सगळं. दादा याक मात्र नक्की या की तुमच्या या वयात सुद्धा तुमच्याकडे जी उमेद आहे ना ती घेण्यासारखी आहे शिकण्यासारखी आहे. तुम्ही या वयात सुद्धा काय कष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. पाहिजे जरी ह्याची एनर्जी वाढते त्याच्यामुळे. होय. आणि त्याच्यातून माणूस तयार होतो आणि समोरच्याला पण ते देऊ शकतो आपण. होय. आजही या वयात कडक असाच. धन्यवाद दादा. मायबाप रसिको गेलो बरोच वेळ मी या कणकवलीच्या बाजारात फिरतोय. सणासुदीचे दिवस असतात ती जवळ इलेली असतात त्यामुळे बरेचसे खरेदी करणारे लोक आपल्या बाजारात बघूक मिळाले भाज्या बघूक मिळाले. रसिको ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. धन्यवाद. जय हिंद.